पेपर लीक करणारे आरोपी हे भाजपचे असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। भाजपच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे असंही नाना पटोलेंनी म्हटलंय। विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर सरकारला झुकावं लागलं असं अनिल देशमुखांनी म्हटलंय। खरं तर एकीकडे आनंदाची बाब आहे, पण जे हुकुमशाह सरकारचं वर्तन असते ते मोदीच्या सरकारच्या लोकांनी या देशात पाहिलेलं आहे। नुसतं आता त्याच्यामध्ये हमी मोदींनी दिली पाहिजे की पुढच्या काळात कुठलेही पेपर लीक होणार नाही याची काळजी घेऊ। आणि पेपर लीक करणारे जेवढे कोणी आरोपी आहेत ते भाजपचेच आहेत। जे एसआयटी त्याच्यामध्ये बसवली गेली होती, एसआयटी मध्ये सुद्धा आपण पाहिलं की जो मुख्य आरोपी होता त्याला सोडण्यात आलं। त्यामुळे भाजपच्या लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न हे एसआयटी स्वतःचीच नेमायची आणि आपल्यावरच स्वतः चौकशी करायचा असा पद्धतीचा जो प्रकार या देशामध्ये चाललेला आहे तोही त्यामध्ये थांबला पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं। या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता, पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे।